आपलं सर्वांचं स्वागत. माझी कहाणी डॉक्टर हेलेन केलर यांच्या स्टोरी ऑफ माय लाईफ या पुस्तकाचा अनुवाद शरदचंद्र गोखले यांनी केला. साधना प्रकाशन पुणे यांनी तो प्रसिद्ध केला. आवृत्ती पहिली 28 फेब्रुवारी 1955, आवृत्ती दुसरी एप्रिल 1963. वाचक स्वर दीपाली कात्रे. माझी कहाणी. माझी कहाणी 1. माझ्या आयुष्याची कहाणी सांगावयाला सुरुवात करताना मला माझ्या मनावर एक प्रकारचं भीतीचं दडपण आहे असं वाटतं आहे. माझं सारं लहानपण स्मृतीच्या सोनेरी धुक्याच्या त्या पडद्यामागे लपलेलं आहे आणि तो पडदा दूर करावयाला मला एक प्रकारचा संकोचच वाटतो आहे. म्हणजे काल आणि आज यांना जोडणाऱ्या कित्येक वर्षांच्या या स्मरण साखळीमागे डोकावून पाहिलं तर पूर्वी प्रत्यक्ष घडलेल्या घटना आणि कित्येक कल्पनारंजित अनुभव मला एकाच स्वरूपाचे दिसू लागतात आणि मग त्यातून आठवणी वेगवेगळ्या काढणं असं कठीण वाटतं. प्रत्येक आई आपल्या मुलाचे अनुभव आपापल्या कल्पनेने रंगवीत असते. माझ्या लहानपणच्या पहिल्या 1-2 वर्षांच्या आठवणी अगदी ठळकपणे वेगळ्या दिसतात आणि उरलेल्या बाकीच्या आठवणींवर माझ्या पंगुपणाच्या तुरुंगांची काळसर छाया पडल्यासारखी वाटते. शिवाय असेही वाटते की लहानपणच्या आनंदाच्या आणि दुःखाच्या तीव्रतेची धार आता वयोमानाने बोथटलेली आहे. नवीन काही शिकल्याचा म्हणजे या विजयानंदामध्ये माझ्या मोठ्या प्रयासाने मिळवलेल्या शिक्षणातले काही महत्त्वाचे दुवे मी विसरून गेले आहे. म्हणून ही कहाणी कंटाळवाणी होऊ नये या उद्देशाने मला जे प्रसंग महत्त्वाचे चित्ताकर्षक वाटतात ना तेच मी रेखाटणार आहे. जन्म माझा तसा 27 जून 1880 उत्तर अल्बामाच्या टस्कम्बिया या छोट्याशा गावात झाला. माझ्या वडिलांचे बाजूने म्हटलं तर आमचे पणजोबा म्हणजे कास्पर केलर हे मूळचे स्वित्झर्लंडमध्ये राहणारे आणि त्यांनी स्वतः अमेरिकेत जाऊन मेरीलँडमध्ये अशी वसाहत केली. माझे एक स्विस पूर्वज झुरिचमध्ये बहिऱ्यांना शिकवत असत. त्यांनी त्याच्यावर पुस्तकही लिहिलेलं आहे. म्हणतात ना की प्रत्येक राजाच्या पूर्वजांमध्ये कोणीतरी गुलाम असतोच आणि प्रत्येक गुलामाच्या वंशवेलीमध्ये एखादा तरी राजा होऊन गेलेला असतो. परंतु माझ्या बाबतीतला हा समसमा संयोग विलक्षणच म्हणावयाचा. म्हणजे अल्बामामध्ये खूप जमीन विकत घेऊन माझे आजोबा तिथेच स्थायिक झाले. मी असं लहानपणी ऐकलेलं आहे की शेतीसाठी लागणारं सामान खरेदी करण्यासाठी माझे आजोबा वर्षातून एकदा घोड्यावरून टस्कम्बियापासून फिलाडेल्फियापर्यंत जात असत. त्यांनी या प्रवासाविषयी लिहिलेली आणि अतिशय सुरस वर्णनाने भरलेली अशी अनेक पत्र माझ्या मावशीजवळ आहेत. माझी आजी ही व्हर्जिनियाचे गव्हर्नर अलेक्झांडर स्पॉट्सवूड यांची ही नात आणि अलेक्झांडर मूर यांची मुलगी. सुप्रसिद्ध रॉबर्ट ली यांची ती चुलत बहीण लागते. माझे वडील आर्थर केलर हे तर कॉन्फेडरेट लष्करामध्ये कॅप्टन होते. माझी आई केट ॲडम्स ही त्यांची दुसरी बायको आणि ती त्यांच्याहून वयानेही तशी पुष्कळच लहान होती. मला आठवते की माझी दृष्टी आणि श्रवणशक्ती ज्या आजारात गेली त्यापूर्वी आम्ही एका छोट्याशा घरात राहत होतो. या घराला 2च खोल्या होत्या. एक मोठा चौकोनी दिवाणखाना आणि एक लहान खोली. दिवाणखाना आम्ही वापरीत होतो व लहान खोलीत आमचा नोकर निजत असे. दक्षिण अमेरिकेत अशी पद्धत आहे की वाडीवरच्या आपल्या वस्तीला जोडून असं एखादं छोटंसं घर बांधायचं आणि कधीमधी त्या ठिकाणी जाऊन राहायचं. युद्ध संपल्यानंतर माझ्या वडिलांनी असे घर बांधले होतेच.
लग्न होताच माझी आई आणि वडील त्या घरात राहावयास गेले. या घरावर चोहोबाजूनी द्राक्षांचे वेल चढवले होते आणि त्यातच वरवर चढणारे गुलाब, मधुकोशाच्या वेली. लांबून हे घर एखाद्या पुष्पवाटिकेसारखे दिसे बरं का. घरापुढे पिवळ्या गुलाबाच्या आणि स्लेमॅकच्या वेलीचा जणू एक पडदाच उभारला असल्यामुळे घरापुढचं ते पोर्च एकदम दिसत नसे. हा लताकुंज पाखरांचा मोठा आवडता असा होता बरं का. या लताकुंजावर पाखरं येऊन बसत, म्हणून या घराभोवती एकसारखी पक्ष्यांची किलबिल मात्र आणि मधमाशांचा गुंजारव मात्र ऐकायला येत असे. गुलाबाच्या मांडवापासून अगदी थोड्या अंतरावर आमची वाडी होती. तेथेच आमच्या घरातील सगळी मंडळी राहत. त्या वाडीचं नाव होतं आयव्ही ग्रीन, कारण आमच्या घराभोवतीचा सर्व ते झाडं, कुंपणं, छप्रं सुंदर इंग्लिश आयव्हीच्या वेली अशा दाटीवाटीने पसरलेल्या होत्या. याच वाडीतील जुन्या पद्धतीची फुलबाग म्हणजे माझ्या लहानपणचे नंदनवनच होतं. मला आठवतं की माझी शिक्षिका येण्यापूर्वीसुद्धा चाचपडत हाताला टणक लागणाऱ्या कुंपणाच्या अनुरोधाने आणि बागेत दरवळणाऱ्या सुवासाच्या मागाने प्रथम फुललेली व्हायोलेटची, लिलीची फुलं मी शोधत असे. एखाद्या वेळी मला खूप राग आला म्हणजे माझा तापट चेहरा लपवण्याकरता आणि शांतपणे एकटी बसण्याकरता मी तिथल्याच मृदू शीतल पानामागे, गवतामागे दडत असे. त्या फुलबागेत स्वैर भटकण्यामध्ये, स्वतःला विसरण्यामध्ये, एका कुंजापासून दुसऱ्या कुंजापर्यंत हिंडण्यामध्ये किती आनंद होता काय सांगावं. अशीच आंधळेपणाने चालता चालता मी एकदम एखाद्या सुंदर लताकुंजाजवळ येई आणि तेथील पानांच्या, फुलांच्या वासाने मी वेल ओळखू पाहत असे. लगेच मला आठवे की बागेच्या टोकाला असणाऱ्या छोट्या घराच्या उतरत्या छपरांवर सोडलेल्या सुगंधी वेली त्या ह्याच आहेत. याच बागेमध्ये एकसारख्या वर जाणाऱ्या क्लॅमेटिसच्या वेली, हळूच खाली वाकून पाहणाऱ्या जाई जुई, क्वचित आढळणारी पण अतिशय गोड दिसणारी फुले. त्या फुलांना फुलपाखरांची लिली म्हणतात, कारण त्याच्या नाजूक पाकळ्या फुलपाखरांच्या पंखाप्रमाणेच दिसतात. आणि आमच्या बागेतले गुलाब ते तर सुंदरच. आमच्या दक्षिणेतील घरावर सोडलेल्या सुंदर गुलाब वेली इतकं मन भारून टाकणारं गुलाब मी उत्तरेकडे कुठेच पाहिलेलं नाही. आमच्या पोर्चसमोर झुपक्या झुपक्याने गुलाब डुलत त्यांच्या अपार्थिव मोहक सुगंधाने सारं वातावरण दरवळून जाई. पहाटे त्यावर दव पडायचं आणि मग गुलाबाचा स्पर्श इतका मऊ, इतका कोमल आणि धुंद असायचा की राहून राहून माझ्या मनात येई की स्वर्गातील ज्या नंदनवनाच्या गोष्टी ऐकतो त्यातील अस्फोडेल ही फुलं तीच तर नव्हेत. म्हणजे माझ्या आयुष्याची सुरुवात अगदी साधी, इतर 4 सामान्य मुलांसारखीच होती की. पण मी जन्माला आले आणि साऱ्या घरावर अधिराज्यच गाजवले म्हणा. कारण केलर कुटुंबातील मी पहिलंच अपत्य. नेहमीप्रमाणे माझं नाव काय ठेवावं याविषयी घरात खूपच चर्चा झाली. माझं नाव ठेवण्याच्या बाबतीत प्रत्येकाला काहीतरी सुचवायचं होतं, कारण पहिल्या मुलाचं नाव ठेवायचं हा मोठा महत्त्वाचाच प्रश्न नव्हे का. माझ्या वडिलांनी मिल्ड्रेड कॅम्बेल असं नाव सुचवलं, कारण आमच्या वडिलांच्या दूरच्या मावशीचं नाव ते होतं आणि बाबांना तिच्याविषयी अतिशय आदर. आता एकदा हे नाव सुचवल्यानंतर त्या चर्चेत वडिलांनी पुढे भागच घेतला नाही. आईने मात्र हा प्रश्न चटकन सोडवला, कारण तिच्या मते माझं नाव काय ठेवावं हा सर्वस्वी तिच्या इच्छेचा प्रश्न होता. तिच्या आईचे नाव हेलन एव्हरेट असं होतं. माझंही नाव तेच ठेवावं असा आईचा आग्रह. माझं नाव काय ठेवावं या चर्चेत बाबाने शेवटपर्यंत भाग घेतला नसल्याने मला घाईघाईत चर्चमध्ये नेण्याच्या गडबडीत ते माझे नावच विसरले. चर्चमध्ये जेव्हा त्यांना विचारले की मुलीचे नाव काय ठेवायचे, तेव्हा त्यांच्या साधारण लक्षात इतकेच होते की मला माझ्या आजीचे नाव द्यायचे आहे. शेवटी त्या गडबड गोंधळात त्यांनी माझं नाव हेलेन ॲडम्स असेच ठेवले.